नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण ठाण्यात आहोत आणि ठाण्यामधली तारांगण सोसायटी इथे राहणाऱ्या कविता गुरु शांडिल्यराव या वहिनींना भेटून त्यांच्याशी संवाद साधणार आहोत, वहिनींना बोलतं करणार आहोत. काय मस्त वातावरण आहे बघा. इथं छान वडाचं झाड आहे ज्या ठिकाणी मी उभा आहे त्याच्या पाठीमागे. सगळीकडे उन्हाळा असताना, गरम वातावरण झालेलं असताना या ठिकाणी बघा झाडावरती छोटी छोटी मडकी, त्यामध्ये पाणी आणि त्या पक्ष्यांसाठी खाणं ठेवलेलं आहे. ती महत्त्वाची गोष्ट आहे. तुम्हा सगळ्यांना प्रार्थना करतो की प्रचंड उष्णता आहे, उन्हाळा वाढू लागलेला आहे. आपण आपल्या खिडकीमध्ये वाटीवर पाणी ठेवू, पक्ष्यांची तहान भागवण्यासाठी मदत करू. पाणी जपून वापरा आणि पाणी हेच जीवनदान असं म्हणतात. तेव्हा एक एक थेंब पाणी वाचवणं ही आता गरज आहे. आणि सुरुवात करतो आजच्या भागाला. भेटूया राव कुटुंबाला. नमस्कार. 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 क्या उखाणा. नातेवाईक आणि मित्रमैत्रिणींचा आदेश भाऊजींसह जमला सुरेख मेळ. बरं. गुरु आणि कविताच्या तारांगणात आज रंगणार पैठणीचा खेळ. अरे वा. द्या ओळख करून द्या. मिस्टर गुरु. नमस्कार. माझी आई. नमस्कार. दादा बहिणी. नमस्कार. माझी मुलगी शिवानी आणि अभिमन्यू मुलगा. नमस्कार. आणि हे माझं एक्सटेंडेड फॅमिली. नमस्कार. दादाचे इनलॉज आणि या सगळ्या मैत्रिणी आणि मित्रपरिवार. नमस्कार. नमस्कार. चला सगळ्यांची ओळख तर झाली. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. तुमचं बालपण कुठलं? माझे वडील MSCBत होते, त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी झालं. नाशिक, नागपूर आणि आजोळ तसं मालेगावचं. मालेगाव. हां, मनमाडच्या जवळचं. आणि मग मुंबई, ठाण्यात. आणि मुंबई वॉज आमचं लास्ट, बाबांचं लास्ट टेन्युअर होतं प्रकाशगडला. बरं, राहायला कुठे होते तुम्ही? तर मुंबईमध्ये आम्ही सांताक्रूजला होतो, मिलन सबवे. तुमचं बालपण कुठलं? मी उडुपीचे आहे. हां. माय यूथ, मेरा जो बचपन है वो यहाँ पर बॉम्बे में ही गुजरा है. राहायला कुठे होते? बोरीवलीला. बरं, पण मला सांगा तुमची ओळख कुठे झाली? मेरे कॉलेज के बाद में मी ॲपलमध्ये मी टीचिंग करायचं. ॲपल टेक्निकल इन्स्टिट्यूटमध्ये टीचिंग करायचं. बरं. मी 21 इयर्सचं होता दॅट टाइम. शी वॉज वन ऑफ माय स्टुडंट्स. अच्छा, विद्यार्थिनी होती. अँड जी आता शिक्षिका झाली आहे. आता ती शिक्षिका झाली. आता रोल रिव्हर्स झाला. मग काय झालं तुम्ही सांगा. ॲक्च्युली मी सेकंड इयरमध्ये असताना बाबांचं चालू झालं की आता करिअरचं काय करायचं वगैरे, तर मला ॲपलमध्ये घेऊन गेले. तेव्हा दोज डेज ते कम्प्युटर कोर्सेस ते बरेच याच्यामध्ये 2 वर्षाचा 3 वर्षाचा डिप्लोमा असा. तर आम्ही तिथे गेलो चौकशीला आणि एनरोल केलं आणि क्लासेस आमचे सुरू झाले. आणि तेव्हा कोबोल नावाची प्रोग्रामिंग लँग्वेज होती, राईट. तर त्याला हा टीचर म्हणून आला आमच्या क्लासमध्ये. ही वॉज माय कोबोल प्रोग्रामिंग टीचर. आणि कम्प्युटर हँग झाला आणि काय झालं? मी प्रोग्रामर झालेच नाही कधी. नाही. कंट्रोल झालं. खूप कंट्रोल ऑल डिलीट करायला प्रयत्न केला, नाही झाला. नाही झालं. पण मला सांगा, तुम्हाला अंदाज आला होता की या विद्यार्थिनीचं लक्ष तुमच्याकडे जास्त आहे? नाही नाही नाही, असं नाही झालं. ऍक्च्युली मी खूप झालं. असं नाही झालं. ही वॉज द वन हू वॉज आफ्टर मी. त्यांनी मला 3-4 वेळा म्हणजे विचारायचा प्रयत्न केला. कारण नाही, पण आमची पर्सनॅलिटी खूप वेगळी होती. आय वॉज लाईक व्हेरी आउट गोईंग आणि मस्ती अल्लड अशी होती. ही वॉज हायली इंटेलेक्च्युअल आणि इंट्रोवर्ट असा होता. आणि टिपिकल साऊथ इंडियन इंटेलेक्च्युअल असतात तसे, राईट. सो ही वॉज माय टीचर. आणि हा कधी माझ्या प्रेमात पडला ते मला कळलं नाही. तुम्हाला कळलं नाही म्हणूनच विचारायला मी आलोय. काय विचारलं काय? ते एक सब्जेक्ट होता, काय कम्युनिकेशन स्किल्स म्हणून एक सब्जेक्ट होता आमच्या ॲपलमध्ये. तो त्याच्यात मी शिकवत होता कम्युनिकेशन स्किल. मैं सिखा रहा था. तो उसमें एक था कि डुअल कम्युनिकेशन कैसा होता है. तो उसमें मैंने एक एग्जाम्पल दिया, उसके आंखों में देख के और बोला आंखों ही आंखों में इशारा हो गया. तो उसको झट से समझ में आ गया कि देयर इज 2-way कम्युनिकेशन बिटवीन द 2 of us. दॅट इज डुअल कम्युनिकेशन. तुम्हाला लगेच कसं काय कळलं? लगेच असं नाही कळलं, पण मग आयडिया यायला लागली. उसके बाद में उसने बोला कहीं पे निगाहे कहीं पे निशाना. तुम्हाला अंदाज आला होता? अंदाज आला होता. आणि याचं काही खरं नाही म्हणून. हो ना.
आणि मग भेटायला लागला. आणि नाही, मग यांनी मला आधी कॉफी प्यायला विचारलं की लेट्स अरे गो वा. फॉर कॉफी. छान. तर मी नाही सांगितलं पहिल्यांदा. का हो? दुसऱ्यांदा कारण तोपर्यंत असं क्लॅरिटी नव्हती काहीच. इट वॉज जस्ट बिगनिंग राईट. आणि एक माझं होतं की एकट्या मुलाबरोबर कॉफी प्यायला किंवा कुठे जायचं नाही, जे काय करायचं ते ग्रुपमध्ये. बरोबर. सो आय सेड नो. आणि मग परत दुसऱ्यांदा 1-2 आठवड्याने विचारलं, तेव्हाही नाही झालं. पण तिसऱ्या ह्याच्यात मग त्यांनी माझ्या मैत्रिणीला सांगितलं की मला हिला विचारायचं आहे, मला आवडते. मग तेव्हा अंदाज आला, म्हणून मग मी त्या दिवशी गेले. म्हणजे तिसऱ्यांदा यांनी मला लंचला विचारलं होतं ॲक्च्युली. आणि मग तुम्ही त्यांना बोलवलं लंचला. इथे कॉफीला नाही आलं, लंचला येतील असं कुठे वाटलं तुम्हाला? कॉन्फिडन्स होता तुम्हाला? तुम्हाला अंदाज आला होता का हो? म्हणजे असं काय होतं त्यांच्या वागण्यात की तुम्हाला असं वाटलं होतं की अनेक विद्यार्थ्यांमध्ये ही एक विद्यार्थिनी आहे जी कधी ना कधी तुम्हाला हो म्हणेल? हा विश्वास तेव्हा कसा काय आला तुम्हाला? कहते हैं ना वो कि द बेल्स रिंग, द वायलेंस प्ले, वो सब हो गया था तभी. मग फायनली कशी सुरुवात झाली? आणि मग काय नाही, त्या दिवशी त्यांनी लंचला बोलवलं आणि पद्धतशीरपणे व्यवस्थित, म्हणजे आधी स्वतःची माहिती दिली, फॅमिलीबद्दल सांगितलं. त्याच्या आधी तोपर्यंत ज्यूस मागवला. आणि सी, आय वॉज जस्ट अ सेकंड इयर स्टुडंट. आय वॉज लाईक मोर एक्सायटेड अबाउट गोईंग टू अ रेस्टॉरंट. आणि मी हे अच्छा मी सिझलर मागवेल, मी हे खाईल, मी ते खाईल असं. पण हा सगळं बोलण्यात हे होता, मी ऐकत होते. आणि सगळं बोलणं झालं आणि याला कळलं की माझा होकार आहे, मी एक्सायटेड, आय एम हॅपी अबाउट दिस फ्रेंडशिप आहे. ते तिथेच बिल मागवून घेतलं, कारण तोपर्यंत फक्त ज्यूसच झाला होता. लंच बिल सगळं कॅन्सल झालं, निघून म्हणजे आम्ही बाहेर पडलो. सो दॅट वॉज माय. तेव्हापासून तुमचं सिझलर सुरू झालं. पण मला सांगा की त्यानंतर तुम्हाला लक्षात आलं होतं की होकार आहे. हां. पण मग हे किती दिवस सुरू होतं, किती महिने? साधारण 6 महिने. नाही टोटल पिरियड लग्न होईपर्यंत किती वर्ष? 5-6 years. 6 वर्ष तुम्ही भेटत होता. हां, कारण मी सेकंड इयरला होते ना. हो हो. आणि 2 वर्ष मी मिडलमध्ये नाही माझ्या तसं नाही, पोस्टिंग. म्हणजे व्हॉट ही मीन्स इज आम्ही टोटल पिरियड वॉज 5-6 years. आणि 2 वर्ष माझे कॉलेजचे. मग त्याच्यानंतर 2 वर्ष लाईक मी नोकरी वगैरे करत होते. आणि वी वर लाईक यंग, जस्ट 2 years अपार्ट. तर त्यामुळे 21, 22, 23 वर्ष होतं. पण घरी माहिती नाही? हां, आमच्या घरी माहिती नाही, याच्याही घरी माहिती नव्हतं. याच्या घरी मग नंतर लग्नाच्या आधी 2 वर्ष मग आम्ही हळूहळू सांगायला सुरुवात केली. सगळ्यात आधी मी बाबांना सांगितलं. मी इनफॅक्ट बाबांना पत्र लिहिलं, कारण तेव्हा बाबा नागपूरला होते. आणि माझं असं होतं की बाबांना दुखवायचं नाही एवढं नक्की, कारण त्यांनी द वे त्यांचं अपब्रिंगिंग आणि त्यांनी फ्रीडम दिलं होतं. तर मी बाबांना पत्रात लिहिलं की तुम्हाला जर नाही आवडला तर मी बॅकआउट करेल, पण तुम्ही फक्त एकदा भेटा. शक्य होतं का? नाही, कारण मला एक खात्री होती की बाबांना आवडेल. कारण आई बाबांचं म्हणजे, कारण माझे आई बाबांना असे कन्झर्वेटिव्ह नव्हते की मराठीच पाहिजे की असंच पाहिजे. त्यांना एक असं की एक चांगला माणूस पाहिजे, ह्युमन बिंग चांगलं पाहिजे असा. तर हा त्या सगळ्या डेफिनेशनमध्ये बसत होता. सो मलाही कुठेतरी खात्री होती. तुमच्या घरी कसं काय कळलं? माझ्या घरी टुवर्ड्स लास्ट इयर, the 4th or the 5th year, हळूहळू she started coming to our house as a friend, introducing herself. बरं, पण मग लग्नाचा विषय जेव्हा झाला तेव्हा दोन्ही कुटुंबाची मान्यता होती? नाही, याच्या घरी जरा नव्हतं. मग जरा म्हणजे जेव्हा सांगितलं की हीच ती मुलगी आणि मला लग्न करायचं आहे, थोडं शॉकिंग झालं. कारण याची हा म्हणजे कसं ना, हा श्रावण बाळ आहे, म्हणजे आईवडिलांचं सगळ्यांचं, आणि एकदम परफेक्ट असा सण असावा. आणि कन्झर्वेटिव्ह थोडे असल्यामुळे ते बिलकुलच त्यांनी म्हणजे त्यांना त्रास झाला जरा. पण सगळ्यात शेवटी मग ते तयार झाले आणि त्यांच्या पद्धतीने सुंदर लग्न लावून दिलं आमचं. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. you. आणि या शुभेच्छांबरोबरच या पहिल्या खेळात किती बक्षीस मिळणार? 8 वस्तूंवर 8 टॅग ठेवायचे. 4 संधीमध्ये 1 रुपया मिळाला पाहिजे. सगळे मदत करू शकतात. फक्त 1 रुपया मिळाला तर ते बक्षीस तुम्हाला मिळणार. द्या 5 रुपये. आता 3 संधी शिल्लक आहेत. 100 रुपये. आणखी 2 संधी 50 रुपये. आणि आता 1च संधी शिल्लक आहे. ओ माय गॉड. कॅसरोल. अच्छा, दादा म्हणतोय. म्हणजे दादाचं टोस्टर होईल, टोस्ट होईल. नाही लागला आता. बदलायचंय? बदलू. हिंट द्या ना. तुम्ही ठरवायचं. हा, उघडा. ठीक आहे.
हो की नाही? आधी बघितलं दादानी सांगितलं म्हणून. 1 रुपया. 156 रुपयाचं हे बक्षीस सुद्धा तुम्हाला मिळालं. थँक्यू. आणि आता घरातले बोलणार आहेत तुम्हा दोघांबद्दल. बोला. माझा जावई अत्यंत अगदी आदरणीय, रिस्पेक्ट देणारा आणि मायाळू आणि अगदी जवळचा आहे. म्हणजे मला एक मुलगा आहे तसा हा दुसरा मुलगा मिळाला आहे आणि अतिशय तो माझी काळजी घेतो. आणि मुलीबद्दल काय? मुलगी पण छान आहे अगदी. तर माझा हुंडा वाचला. त्या गमतीत बोलल्या हुंडा वाचला. हुंडा देणं आणि हुंडा घेणं चुकीचं आहे. फक्त गंमत म्हणून त्या म्हणाल्या. नाही नाही तसं काही नाही. कारण माझ्याकडनं पण तसं काही हे नव्हतं आणि त्यांच्याकडनं सुद्धा दोघांनी ठरवलंच होतं की आपण दोघांकडनंही काहीही घ्यायचं नाही, आपण आपल्या ह्याच्यावर करायचं अगदी. त्यामुळे आम्ही दोघंही अगदी बिनधास्त होतो आणि मला पण त्यांची फॅमिली अतिशय आवडली. खूप म्हणजे लोक चांगले मिळालेत मला. खुश आहात? खुश आहात खूप. मी थोडक्यात सांगेन, जनरली भाऊ बहिणीचं घर सांभाळतो, पण माझ्या आयुष्यामध्ये आज जे काही मी आहे ते भाऊ आणि माझे भाऊजी त्या दोघांचे खूप उपकार आहेत आमच्यावरती. त्याच्यामुळे मी आज या स्टेजला आहे. तिने खूप आमच्याकरता केलेलं आहे, आमच्या फॅमिलीकरता. आणि फॅमिली बॉन्डिंग हे फार महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे माझ्या दुसरी पण बहीण, ही पण बहीण, सगळे लोक छान मिळाले देवाच्या कृपेने. कुठलंही टेन्शन नाही आहे आणि मी खूप आनंदी आहे माझ्या फॅमिलीबद्दल. मलाही कधी नणंद म्हणून हे नाही केलं. बहिणीसारखी आहे ती मला आणि एकदम चंचल आहे आणि एकदम काही फेस्टिवल वगैरे असलं की ती उत्साह होती आमच्या घरातली. तिला सांगितलं की एकदम सगळा उत्साह वाढतो आमच्या इथे. आणि गुरु तर एकदम नंबर 1. अजून कोणी बोलणार आहे? मी माझे जावई संदीप शांडिल्य आणि मुलगी श्रीमाला यांच्यामुळे माझा संबंध गुरुची आणि कविताशी आला. आणि मला असं वाटतं आहे की ही दोघंही जण इतकी सोशल आहे, तुम्हाला सांगतो की यांच्यामुळे लोक मित्रपरिवार खूप जमला आहे. आणि त्यामुळे यांच्याकडे कुठलाही कार्यक्रम असला तर मी आवर्जून अटेंड करतो आणि मी खूप एन्जॉय करतो यांच्यावर. आणि एक प्रकारचं लाईव्ह ॲटमॉस्फिअर इथे असतं. किती असतं माहिती आहे का? आम्ही येण्यापूर्वी काय चाललं होतं जरा बघूया आपण. पण मला दोघेही खूप आवडतात आणि आय एन्जॉय द कंपनी ऑफ देम. व्हेरी गुड. क्षमा मागायची तर कुणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कुणाला? आय थिंक मी माझ्या सासू सासऱ्यांची मागेल, कारण ते थोडे नाराज होते आमच्या लग्नाच्या वेळेला. तर त्यांची मी क्षमा मागेल की आय एम रिअली सॉरी, पण मला तुमचा मुलगा घेऊन जाण्याचा उद्देश नव्हता. मला फॅमिलीमध्ये यायचं होतं. माझी ती धडपड होती तेव्हा. आणि धन्यवाद द्यायचं असेल तर आय रिअली वॉन्ट टू थँक या सगळ्यांना, कारण दे आर पार्ट ऑफ माय लाईफ आणि त्यांच्यामुळे मी आहे आणि त्यांच्यामुळे माझा उत्साह आहे. सो ऑल ऑफ देम, सगळेच. तुम्ही क्षमा कोणाची मागणार आणि धन्यवाद कोणाला देणार आज? If I hurt anybody, I don't remember hurting anybody, but if I hurt anybody, I'll say sorry to them. आणि थँक्यू. Thank you, I'll tell to my parents, definitely. उनकी वजह से मैं हूँ यहाँ पर. So I'll say thank you to them. पण तेवढ्यावरती सुटका नाही आहे तुमची. तुम्हाला आता 11 वस्तू आणायच्या आहेत या घरात. हां, पण त्यापूर्वी वहिनीना मेगा गृहिणी उद्योग यांच्याकडून मिळते आहे मेगा बॅग. वेळ 2 मिनिटाची आहे. एक अक्षर देणार, त्या अक्षरावरून वस्तू घेऊन यायच्या. अक्षर आहे प. वेळ सुरू. एक. बाकी कोणी इकडनं देऊ नका. तिथे पिन आहे, पिन पिन आहे, पिन आहे तिकडे, पिन. पैसे पैसे काढ पाकिटातले. हां, पैसे काढ. प्लेट. एक मिनिट पूर्ण झालं. प्लांट तिकडे, प्लांट बघ. पेन्सिल, पुस्तक, पुस्तक. पॅन्ट. ए गुरु कमी पुस्तक. यांच्या पॅन्टला हात लाव. पॅन्ट, पॅन्ट, पॅन्ट. कुठे काढताय?
30 सेकंद राहिली. दिलेलं बार. फोन. अच्छा फोन आला. 10 9 केली 8 7 4 3 2 वेळ संपली. सांगा काय काढलं. पाणी 1, प्लास्टिक बॉटल, प्लेट, 3 पेन, 4 पैसे, 5 पुस्तक, 6 पेन, 7 पेपर, 8 पॅन, 9 फूल, प्लांट, प्लांट, व्हाट इज पेला? दिस वन. पेला, पाखरू, पाखरू. नका मराठी बोलू. त्या पाकळीला त्यांनी पाकळू का पाखरू जे काय केलं ते. 1 2 3 4 5 6 7 8 9 हे 2 आहेत पाणी आणि 10. 5 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून पहिली भेटवस्तू. 7 वस्तू आणल्या म्हणून झी मराठीकडून दुसरी भेटवस्तू मिळाली. अभिनंदन. आणि आता 3 अपेक्षा सांगा बहिणी मिस्टरांकडून. हा स्वतः करता कधीही काही शॉपिंग करत नाही. सो आय विश की त्यांनी कधीतरी स्वतः करता आवडीने काहीतरी घ्यावं. कधी ब्रँडेड एखादा परफ्यूम घ्यावा, काही कपडे घ्यावे किंवा काहीतरी. तर माझी ती एक अपेक्षा आहे की यांनी कधीतरी स्वतःला घ्यावं. काय हो कधी? आता हे शूटिंग झाल्यानंतर. दुसरी ही आहे की हा जरी टेक्नॉलॉजीमध्ये असला आणि अगदी हाय लेवल असला टेक्नॉलॉजी, पण आतून हा शेतकरी आहे. पूर्वी अमेरिकेत होतो. आमचं घराच्या पाठीमागे मोठं अंगण होतं, असं जागा होती, तर तिथे हा व्हेजिटेबल्स वगैरे छान ग्रो करायचा. तर मला असं वाटतं की यांनी हे जे आवड आहे ही कंटिन्यू ठेवावी नंतरही. मग ह्यांना काही स्वस्त बसायला देणारच नाही. मी नाही बसणार. नाही. तिसरी अपेक्षा. जसं सगळं छान आहे, व्यवस्थित आहे, सगळ्यांना सांभाळून आहे, तेच कंटिन्यू राहावं. तुम्ही सांगा आता 3 अपेक्षा यांच्याकडून. जैसे सब लोग ने कहा यहाँ पर, शी इज़ वेरी आउटगोइंग, शी इज़ अ रोल मॉडल फॉर अ लॉट ऑफ पीपल ओवर हियर. शी यूज्ड टू वर्क. अमेरिका में जब हम थे साथ में तब वहाँ पर वो काम करती थी, IT में ही काम करती थी. मगर बच्चे होने के बाद में शी लेफ्ट द जॉब एंड शी इज़ नाउ a wonderful housewife who's taken care of our kids and grown them into really successful people too. But now I want her to get back, do something for herself. पुन्हा एकदा मी एक कोर्स आयडेंटिफाय केला आहे. एप्रिल 15 ला ते स्टार्ट होणार नाही तुमची. एप्रिल 15 ला स्टार्ट होणार ती. आणि माझी अपेक्षा आहे की ती जॉईन करणार आणि फुल फ्लेज काम करणार. काय हो मान्य आहे ना? हो करणार. दुसरी म्हणजे 2 वर्षापूर्वी अंटिल 2 years बॅक शी वॉज अ व्हेरी गुड साल्सा डान्सर. साल्सा नाच करायच्या. डान्स करायचे. पण 2 वर्ष झाले यू आर नॉट बीन रेग्युलर विथ साल्सा. माझ्या आमचे एक मित्र आहे नकुल गाणेकर म्हणून. तिथे त्याच्या खूप ही इज अ वंडरफुल कथक डान्सर अँड वंडरफुल साल्सा डान्सर. सो माझ्या अपेक्षा आहेत दॅट शी विल कंटिन्यू. बरं कधी हो? लगेच करणार. लगेच. आम्ही निघालो की माझ्यामध्ये निघतातच बाहेर. तिसरी अपेक्षा. 2 वर्षापूर्वी मी तिला तिच्या बर्थडेला मी एक बुलेट घेतला होता. बरं. आणि ती चालवत नाही. आता नाही चालवत. बरोबर. तर ते तिने चालवली पाहिजे. 1-2 हफ्ता चालवली, मग ती नाही चालवली. आता माझा मुलगा चालवतो तो. बरं. करेक्ट. तुमची अपेक्षा काय आहे? त्यांनी चालवली पाहिजे. माझी अपेक्षा आहे की त्यांनी बुलेट चालवा. पैठणी घालून, पिंक टर्बन घालून बुलेट चालवायचं. वा वा. यांची इच्छा मला पूर्ण करावी लागेल, कारण बुलेट आहे आणि आता माझ्याकडनं होम मिनिस्टरची पैठणी देण्यासारखा दुसरा आनंद नाही. तेव्हा या दोघांनाही शुभेच्छा देऊया. आणि या शुभेच्छांबरोबरच ही भेटवस्तू मिस्टरांना. अभिनंदन. आणि वहिनींना मिळते आहे तथास्तु पुणे यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. थँक्यू.
त्या दोघांच्याही सुखासाठी प्रार्थना करूया. या माऊलीच्या स्वभावात कुठलाही बदल नको होऊ दे आणि जसा खळाळत वागणं आहे तसंच राहू दे. तो उत्साह तसाच कायम टिकून राहो, कारण तोच ऑक्सिजन आहे या घरासाठी, या मित्रांसाठी. तेव्हा खूप शुभेच्छा देऊया आणि आजचा भाग इथेच संपवूया. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.